नमस्कार मित्रांनो, माहिती योजनेची या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. मित्रांनो, लाडकी बहिणींसाठी आज पुन्हा एकदा आनंदाची बातमी आली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते योजनेतून पैसे वाटप सुरू झालं आहे. पहिल्या टप्प्यात लाडक्या बहिणींच्या खात्यात 10,000 रुपये जमा झाले होते. आता रक्षाबंधनाच्या निमित्ताने पुन्हा नव्याने वाटपाला सुरुवात झाली असून यावेळी 3,000 रुपयांची रक्कम देण्यात येत आहे. रक्षाबंधन हा बहिणींसाठी खास सण असल्यामुळे भाऊ गिफ्ट देणारच आणि त्या गिफ्ट सोबत काहींनाही या योजनेतून लाभ मिळणारच. लाडकी बहीण योजनेचा दुसरा टप्पा आज सकाळपासूनच सुरू झालेला आहे. काल पहिल्या टप्प्यात अनेक बहिणींना आर्थिक मदत मिळाली होती आणि त्यानंतर लगेचच दुसऱ्या टप्प्यातील वितरणालाही सुरुवात झाली आहे. आता या टप्प्यात कोणत्या जिल्ह्यांच्या याद्या आल्या आहेत आणि त्यामध्ये कोणत्या बहिणींची नावे आलेली आहेत याची उत्सुकता सगळ्यांनाच आहे. रक्षाबंधनाचा सण जवळ आल्यामुळे भावाकडून मिळणाऱ्या खास भेटीसोबत यावेळेस 3,000 रुपयांचा लाडक्या बहिणींनो लक्षात घ्या, 3,000 रुपयांचा रक्षाबंधन बोनस देखील देण्यात येत आहे. आता ही बातमी अनेकांसाठी नवीन आहे, कारण आतापर्यंत हा अपडेट कुणी दिला नव्हता. आज सकाळपासूनच अनेक बहिणींना 3,000 रुपये जमा झाल्याचे मोबाईलवर मेसेज येऊ लागले आहेत. आता एकूण 3 टप्प्यांमध्ये या योजनेतील रक्कम वाटप होणार असून सध्या दुसऱ्या टप्प्याचा आनंद बहिणी अनुभवत आहेत. तर मित्रांनो, लाडकी बहीण योजनेचा पहिला टप्पा आजपासून सुरू झालेला आहे. आता या टप्प्यात बहिणींना 3,000 ची मदत मिळत आहे आणि त्यासोबत दुसऱ्या टप्प्यात खास गिफ्ट देखील देण्यात येणार आहे. आता हे गिफ्ट अगदी खास आणि आकर्षक आहेत. एकदा पाहिल्यावर तुम्हाला समजेल की भेट किती छान आहे. भावाकडून दिलेल्या वचनानुसार हे गिफ्ट आणि रक्कम दोन्ही 100% मिळणार आहेत. आता लाडक्या भावाने आपल्या बहिणींना वचन दिले आहे की 3,000 नक्कीच देणार. नुकत्याच मिळालेल्या माहितीनुसार 15,000 रुपयांचं वाटप झाल्यानंतर दुसऱ्या टप्प्यात जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे पैसे एकत्रितपणे दिले जातील. काल अनेक बहिणींना पैसे मिळाले, मात्र ते जून महिन्याचे होते. तसेच काही लाडक्या बहिणींना 13वा हप्ता देखील जमा झालेला आहे. आज तुम्हाला एक मोठी आणि आनंदाची बातमी सांगतो. आपल्या लाडक्या बहिणींसाठी 3 भावांनी 3 मोठे निर्णय घेतले आहेत. पहिला निर्णय म्हणजे 2,100 रुपयांच्या वाटपाचा, दुसरा निर्णय म्हणजे 13वा हप्ता देण्याचा आणि तिसरा निर्णय आहे खास गिफ्ट वाटपाचा. म्हणजेच पैसे आणि गिफ्ट दोन्ही तुमच्यापर्यंत पोहोचणार आहेत. आता यासाठी फक्त तुम्ही योग्य पद्धतीने अर्ज भरला पाहिजे आणि सांगितलेले काम नीट केले पाहिजे. गिफ्ट नक्कीच तुमच्या हातात येईल. आजच्या मुख्य अपडेट बद्दल बोलायचं झालं तर 13व्या हप्त्याबाबतची मंत्रिमंडळाची बैठक नुकतीच पार पडली आहे आणि या बैठकीत 2 मोठे आणि महत्त्वाचे निर्णय झाले जे तुमच्या फायद्याचे ठरणार आहेत. कारण या बैठकीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी थेट जाहीर केलं आहे की हे निर्णय लाडक्या बहिणींच्या हितासाठी तात्काळ राबवले जातील. माझ्या लाडक्या बहिणींनो, आता तुमच्या खात्यावर पैसे येणारच आहेत हे सरकारनं स्पष्ट करून टाकलं आहे. आता उशीर नाही, फक्त थेट वाटप होणार. आज ज्या बहिणींना पैसे मिळणार आहेत त्यासाठी 3 वेगवेगळ्या याद्या जाहीर झालेल्या आहेत. या याद्यांमध्ये 13वा आणि 14वा हप्ता तर मिळणारच, पण त्यासोबत रक्षाबंधनाच्या निमित्तानं खास गिफ्ट देखील दिलं जाणार आहे. आता पहिलं गिफ्ट म्हणजे 3,000 रुपये. तर बाकीचं गिफ्ट काय आहे हे पुढे सांगणारच आहे. त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. व्हिडिओला स्किप करू नका किंवा मधातच सोडून जाऊ नका. आता त्याआधी 13व्या हप्त्याबाबत एक मोठा अपडेट. आज 15 जिल्ह्यातील बहिणींना पैसे थेट देण्यात येणार आहेत आणि यासाठी बँकांना आदेशही दिले गेले आहेत. 5 मोठ्या बँका यात सहभागी आहेत आणि त्यांना स्पष्ट सूचना देण्यात आल्या आहेत. हा लाभ आजच खात्यात जमा करावा. एकूण 3,000 रुपयांचा फायदा लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा केला जाणार आहे. पण लक्षात ठेवा, तुमचं नाव अपात्रता यादी किंवा पेंडिंग यादीमध्ये असेल तर 1 रुपयाही मिळणार नाही. म्हणून यादीत तुमचं नाव कुठे आहे हे तपासणं सुद्धा खूप गरजेचं आहे. आता आजपासून आपल्या लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी सुरू झाली आहे. एकूण 15 जिल्ह्यांमध्ये आणि 5 मोठ्या बँकांमधून थेट पैशांचं वाटप सुरू झालं आहे. आता या यादीत बहिणींच्या खात्यात थेट पैसे जमा होणार आहेत. संपूर्ण महाराष्ट्राच्या नकाशावर हे 15 जिल्हे विशेष महत्त्वाचे ठरत आहेत आणि यात सामील होणं भाग्याची गोष्ट आहे. आता याचबरोबर रक्षाबंधनाच्या सणानिमित्त खास 5 गिफ्ट सुद्धा देण्याचा निर्णय सरकारने घेतलेला आहे. यातील पहिलं गिफ्ट अगदी खास आहे आणि ते आहे शिलाई मशीन. आता ही योजना लाडक्या बहिणींसाठी खूप उपयुक्त आणि मोठी संधी आहे. जर तुम्ही या योजनेच्या अटी आणि पात्रता पूर्ण केल्या तर थेट 15,000 रुपयांची शिलाई मशीन तुमच्या घरी येणार. आता अर्जाची प्रक्रिया सुरू झाली असून इच्छुक बहिणींनी ही संधी सोडू नये.
आता ही मशीन तुमचं घरबसल्या उत्पन्न वाढवायला मदत करणार आहे आणि तुम्हाला स्वावलंबी सुद्धा बनवेल. या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आता सर्वप्रथम तुमचं नाव लाभार्थी यादीमध्ये असणं आवश्यक आहे. म्हणजेच आधीच्या टप्प्यांमध्ये 10वा किंवा 12वा हप्ता तुमच्या खात्यात जमा झालेला असायला हवा. त्याचबरोबर तुमच्याकडे पिवळं किंवा केशरी रंगाचं रेशन कार्ड असणं बंधनकारक आहे. हे दोन्ही अटी जर पूर्ण असतील तर या योजनेत तुमचं नाव निश्चित येणार. याशिवाय शिलाई मशीन चालवता येणं सुद्धा आवश्यक आहे, कारण ज्यांना शिलाई मशीन वापरता येते त्यांनाच हे गिफ्ट दिलं जाणार आहे. आणि एवढंच नाही तर रक्षाबंधनाच्या निमित्ताने आणखी एक खास भेट मिळणार आहे. ती आहे इलेक्ट्रिक स्कूटर योजना. लक्षात घ्या लाडक्या बहिणींनो, आता ही स्कूटर लाडक्या बहिणींना वैयक्तिक वापरासाठी किंवा छोट्या व्यवसायासाठी दिली जाणार आहे. प्रत्येक जिल्ह्यातून एकूण 1000 बहिणींना हे स्कूटर मोफत मिळणार आहे. आता यासाठी काही कागदपत्रांचीही आवश्यकता आहे. तुमचं आधार कार्ड, बँक पासबुक, उत्पन्नाचा दाखला, रेशन कार्ड, वाहन चालवण्याचा परवाना आणि पॅन कार्ड हे सगळं तयार ठेवलं तर तुम्हीही या सुवर्ण संधीचा लाभ घेऊ शकता. जर तुमच्याकडे लागणारी सगळी कागदपत्र तयार असतील तर लाडक्या बहिणींना मिळणाऱ्या इलेक्ट्रिक स्कूटरचं वितरण पूर्णपणे केलं जाणार आहे. म्हणजेच ज्यांनी अर्ज केले आहेत आणि ज्यांनी सर्व अटी पूर्ण केल्या आहेत त्यांना स्कूटर हक्काने मिळणारच. हे झालं पहिलं गिफ्ट. आता पुढचं गिफ्ट आहे, यंदाच्या सणानिमित्त लाडक्या भावांना आणि बहिणींना मिळणार आहे एक खास आनंदाची भेट. या योजनेतून थेट तुमच्या खात्यात 5100 म्हणजे 5100 रुपयांचा लाभ जमा होणार आहे. हो, तुम्ही अगदी बरोबर ऐकलं, 5100 रुपये. आणि त्याचबरोबर 13वा आणि 14वा हप्ता मिळणार आहे. शिवाय गॅससाठीचे पैसेही त्यातून दिले जाणार आहेत. इतकंच नाही तर याचबरोबर ओरिजिनल मोबाईल गिफ्ट योजना सुद्धा सुरू झालेली आहे, ज्यातून प्रत्येक महिलेला थेट स्मार्टफोन वाटप केलं जाणार आहे. म्हणजे तुमच्या हातात येणार आहे चांगल्या दर्जाचा मोबाईल, आणि तोही एक महिला एक मोबाईल. अशा पद्धतीने आज मी तुमच्यासाठी खूप आनंदाची बातमी घेऊन आलो आहे, खास करून माझ्या लाडक्या बहिणींसाठी. रक्षाबंधनाचा सण जवळ आलाय आणि भावांनी त्यांच्या बहिणींसाठी काहीतरी खास गिफ्ट देण्याचा विचार करायला सुरुवात केली आहे. आता ज्यांच्याकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड आहे आणि ज्यांचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी आहे, अशा सगळ्यांसाठी एक चांगली संधी आहे. या योजनेनुसार तुम्हाला स्मार्टफोन मिळण्याची शक्यता आहे मित्रांनो. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे फक्त स्मार्टफोनच नाही तर काही भाग्यवान मुलांना महाज्योती या संस्थेतर्फे मोफत टॅबलेटही मिळणार आहे. यासोबतच त्यांना 6 GB पर्यंतचा इंटरनेट डेटाही मोफत दिला जाणार आहे, ज्यामुळे त्यांना अभ्यासात मदत होईल. आता कोणत्याही क्षणी तुमच्या खात्यात पैसे येऊ शकतात, मग तो तुमचा 12वा, 13वा किंवा 14वा हप्ता असो. मुख्यमंत्री साहेबांनी स्पष्टपणे सांगितलं आहे की आता फक्त पैसे वाटप होणार आहेत, त्यामुळे लवकरच सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यात पैशांचं वितरण सुरू होईल. आता काही बहिणींच्या मनात प्रश्न असेल की यासाठी पुन्हा KYC करायची का? तर हो, ज्यांना अजून पैसे मिळाले नाहीत त्यांना एक महत्त्वाचं काम करावं लागणार आहे, ते म्हणजे KYC पूर्ण करणं. लक्षात ठेवा, याला कोणताही पर्याय नाही. ज्यांना पैसे आले नाहीत त्यांना हे काम करणं खूप गरजेचं आहे. जर तुम्हाला अजून तुमचा 12वा, 13वा किंवा 14वा हप्ता मिळाला नसेल तर काळजी करू नका. पैसे मिळवण्यासाठी तुम्हाला काही महत्त्वाची कामे करावी लागतील. ही कामं केली तरच तुमच्या खात्यात पैसे जमा होतील. सर्वप्रथम तुमचं आधार कार्ड तुमच्या बँक खात्याशी लिंक आहे का, म्हणजे तुमचं आधार सीडिंग आहे का, हे तपासायची गरज आहे. आता बऱ्याच बहिणींचं जुनं सीडिंग आहे पण आता ते अपडेट झालेलं नाही, त्यामुळे बँकेत जाऊन ते लगेच अपडेट करा. आता बँकेत जाऊन तुमची KYC म्हणजे नो युअर कस्टमर पुन्हा एकदा पूर्ण करा. अनेक बहिणींची खाती जुनी झाली आहेत आणि काही खाती तर बंदही पडली आहेत. त्यामुळे खातं चालू आहे का नाही हे तपासण्यासाठी आणि खात्याची माहिती अपडेट करण्यासाठी KYC करणं आवश्यक आहे. लाडकी बहीण योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर लवकरच KYCचा पर्याय सुद्धा उपलब्ध होणार आहे. जेव्हा हा पर्याय सुरू होईल तेव्हा तुम्हाला लगेच आम्ही आमच्या चॅनलवर याविषयी माहिती देऊ. आता ती KYC सुद्धा तुम्हाला लगेच करून घ्यायची आहे. तुमचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी आहे हे दाखवण्यासाठी तुम्हाला उत्पन्नाचा दाखला सुद्धा सादर करावा लागेल. जर तुमच्याकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असेल तर ते तयार ठेवा. हे सर्व कागदपत्र आणि कामं तुम्ही व्यवस्थित केली तरच तुम्हाला 12, 13 आणि 14वा हप्ता मिळेल, अन्यथा तुम्हाला पैसे मिळणार नाहीत. आम्हाला माहिती आहे की बऱ्याच दिवसांपासून तुम्ही पैसे येणार याची वाट पाहत होता. अनेक बहिणींचे मेसेज सुद्धा येत होते, सर आमच्या जिल्ह्याला पैसे कधी येणार. आता तुमची प्रतीक्षा संपली आहे.
योजनेच्या पहिल्या टप्प्यात काही निवडक जिल्ह्यांमध्ये पैसे जमा झाले आहेत. पण आता दुसऱ्या टप्प्यात ज्या जिल्ह्यांची यादी जाहीर झाली आहे, त्या जिल्ह्यांमध्ये आज पैसे वितरित केले जाणार आहेत. ती यादी लवकरच आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा. आता आपण जाणून घेऊया की कोणत्या जिल्ह्यांमध्ये आज पैसे जमा होणार. यासाठी तुम्ही किती दिवसांपासून वाट पाहत होता? आज सर्वात आधी छत्रपती संभाजीनगर म्हणजे जुना औरंगाबाद जिल्हा, या जिल्ह्यामध्ये पैसे यायला सुरुवात झालेली आहे. त्यानंतर आहे जालना, त्यानंतर आहे परभणी, बीड, लातूर, धाराशिव, सोलापूर, नाशिक, धुळे, नंदुरबार आणि जळगाव. आता या जिल्ह्यांमध्येही पैशाचं वाटप सुरू होणार आहे. या जिल्ह्यांमध्ये पैसे जमा झाल्यानंतर लगेचच दुसऱ्या जिल्ह्यांचा नंबर लागेल. आता हे दुसरे जिल्हे कोणते आहेत? तर ते आहे पुणे, त्याच्यानंतर आहे मुंबई शहर, मुंबई उपनगर, रत्नागिरी, भंडारा, सातारा, सांगली आणि कोल्हापूर. या जिल्ह्यातील बहिणींना पैसे मिळतील आणि त्यानंतर तिसऱ्या टप्प्यात अमरावती, नागपूर आणि गोंदिया या जिल्ह्यांमध्ये सुद्धा पैसे जमा केले जाणार आहेत. आता या सर्व जिल्ह्यांमधील बहिणींनी थोडं थांबून राहा, कारण लवकरच तुमच्या खात्यात पैसे जमा होतील. आता माझ्या बहिणींनो, जर तुम्हाला रक्षाबंधनच्या सणानिमित्त हे सर्व गिफ्ट जिंकायचे असतील तर लगेचच व्हिडिओला लाईक करा. तुमच्यासाठी आम्ही असेच नवनवीन अपडेट्स घेऊन येत असतो. त्यामुळे अशाच महत्त्वाच्या माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया एका नवीन अपडेटसोबत.